A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। शिक्षण विभागातील कोट्यावधींचा भ्रष्टाचार। राज्य शासनाच्या 2 मे 2012 व 20 जून 2018च्या निर्णयानुसार शिक्षक भरती व समायोजनाची पारदर्शक प्रक्रिया बंधनकारक असतानाही हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप विराट राष्ट्रीय लोकमंचचे संस्थापक शेख नईम शेखला यांच्याकडून करण्यात आला असून या प्रक्रियेची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। शिक्षण विभागातील काही अधिकारी व संस्था चालक यांच्या संगनमताने अनधिकृत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देत शालार्थ ID देऊन वेतन, भत्ते व इतर लाभ वितरित केल्याची माहिती अधिकारातून उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे। विशेष पट पडताळणी मोहिमेदरम्यान बोगस पटसंख्या, अनावश्यक नियुक्त्या व अनुदानाचा अपव्यय समोर आला होता। संबंधितांवर कारवाई न झाल्याने शासनाचे कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा आरोप आहे। सर्व नियुक्त्या, समायोजन, वेतन वितरण व संबंधित कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक शेख नईम शेखलाल यांनी शिक्षण मंत्र्यांसह वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे केली आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली।